नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रत्येक स्तरावर अधिकारांएवढंच महत्त्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं. मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आनंद आणि उत्साहात परीक्षेला सामोरं जा. परीक्षेच्या वेळी दडपणाखाली असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना पंतप्रधानांचा तणावमुक्तीचा मूलमंत्र. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करूनच भाजपा आगामी निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवेल. मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल. भारत आणि इंग्लंड यांच्यातला दुसरा T20 क्रिकेट सामना आज नागपुरातील जामठा स्टेडियमवर रंगणार. ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत नदाल आणि फेडरर यांच्या जेतेपदासाठी लढत सुरू. मिश्र दुहेरी सानिया इव्हान जोडी पराभूत. आणि देशात 660 जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभाग हवामान केंद्र उभारणार. पाहूया सविस्तर वृत्त. 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन आपण भारतवासियांनी सर्वत्र उत्साहानं आणि आनंदात साजरा केला. भारताची राज्यघटना, नागरिकांचं कर्तव्य, अधिकार, लोकशाहीसाठीची आपली कटिबद्धता याची हा सण आठवण करून देतो. मात्र नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य या संदर्भात जितकी चर्चा व्हायला हवी तेवढी अजूनही होत नाही. प्रत्येक स्तरावर जेवढं महत्त्व अधिकारांना दिलं जातं तितकं महत्त्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं. तरच अधिकार आणि कर्तव्य या दोन रुळांवर भारताच्या लोकशाहीची गाडी वेगानं मार्गक्रमण करू शकते, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मन की बात या कार्यक्रमाच्या 28व्या आवृत्तीत ते आज बोलत होते. वर्षाच्या सुरुवातीचे 4 महिने परीक्षेचा हंगाम असतो, त्यामुळे त्यांनी यावेळी त्यांच्या मन की बातचं केंद्रही विद्यार्थी, परीक्षा, शिक्षक, पालक हेच होतं. आपल्या देशात परीक्षा म्हणजे जणू उत्सवच असतो. त्यामुळे आपण जसं आनंदानं आणि उत्साहानं उत्सवाला सामोरं जातो तसंच परीक्षांना सामोरं जा. त्यामुळे आपल्यातलं जे सर्वोत्तम आहे त्याला बाहेर येण्यासाठी आपोआप वाट मिळते. या काळात शेजारी पाजारी कुटुंबियांमध्ये उत्सवाचं वातावरण असेल तर परीक्षेच्या दडपणातून मुक्तता मिळते, असा सल्लाही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आज दिला. अपनी चीजें हम भूल जाते हैं और रिलैक्स हैं तो भी हम कल्पना नहीं कर सकते, अचानक ऐसी ऐसी चीजें याद आ जाती है, वो बहुत काम आ जाती हैं. और ऐसा नहीं है कि आपके पास नॉलेज नहीं है, ऐसा नहीं कि आपके पास इंफॉर्मेशन नहीं है, ऐसा नहीं कि आपने मेहनत नहीं की है, लेकिन जब टेंशन होता है तब आपका नॉलेज, आपका ज्ञान, आपकी जानकारी नीचे दब जाती है और आपका टेंशन उस पर सवार हो जाता है. और इसलिए आवश्यक है अ हैप्पी माइंड इज द सीक्रेट फॉर ए गुड मार्कशीट. शिक्षण परीक्षा केंद्रित झालं असल्याची खंतही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. गुणांना जास्त महत्त्व मिळाल्यामुळे स्पर्धा वाढली आहे, मात्र इतरांची स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धेचा मार्ग अनुसरा, असा सल्लाही त्यांनी आज दिला. विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. कॉपी करण्यासाठी विद्यार्थी इतके प्रकार शोधून काढतात की त्यांनी ती सहनशीलता परीक्षेतल्या मुद्द्यांवर. जिंदगी की तो चलती है, आपने जो जाना है उसको जीने का प्रयास किया है क्या? जिंदगी तो चलती है कि आपको जो एक सेंस ऑफ मिशन मिला है और जो आपका सेंस ऑफ एम्बिशन है, ये आपके मिशन और एम्बिशन के बीच में कोई तालमेल हो रहा है क्या? अगर आप इन चीजों में भरोसा करोगे तो मार्क्स पूंछ दबाते हुए आपके पीछे आ जाएंगे. आपको मार्क्स के पीछे भागने की कभी जरूरत नहीं पड़ेगी. पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर बद्दल त्यांनी मत व्यक्त केलं. पालकांच्या अपेक्षा, आशा, आकांक्षांचं ओझं त्या दप्तरापेक्षा जास्त असतं, असंही ते म्हणाले. कामात कितीही व्यग्र असलो तरी मुलांसाठी वेळ काढा, असा सल्ला त्यांनी पालकांना आज दिला. जनतेला सुरक्षा आणि संरक्षणाला कटिबद्ध असलेल्या सरकारची गरज आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. फरीदाकोट इथं आयोजित निवडणूक प्रचार सभेत ते आज बोलत होते. पंजाबमध्ये 4 फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम असून त्यातून विकासाची सरस्वती वाहेल, असा विश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लखनौमध्ये व्यक्त केला.
यावेळी संयुक्त परिषदेला राहुल गांधी आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी संबोधित केलं. सपाबरोबरची आघाडी विकास, प्रगती आणि शांततेसाठी आहे असंही राहुल गांधी म्हणाले. सपा आणि काँग्रेस ही सायकलची दोन चाकं आहेत. आम्ही दोघं उत्तर प्रदेशाला विकासाच्या मार्गावर नेऊ असं अखिलेश यादव यावेळी म्हणाले. तुल्यबळ म्हणून परस्परांचे असलेले संबंध विकसित करण्यासाठी आणि सिरियामध्ये इस्लामिक स्टेट विरोधात वास्तव सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि रशियानं तयारी दर्शवली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान काल चर्चा झाली. त्यावेळी ठोस आधारांवर परस्पर सहकार्य प्रस्थापित करण्यावर आणि विकसित करण्यावर सक्रिय काम करण्यासाठी दोन्ही पक्षांनी मान्यता दिली. ही चर्चा सकारात्मक होती असं रशियानं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधातील लढा हा या मुद्द्याला प्राधान्य होतं. तसंच परस्परांमधील संबंध सुरळीत करण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी यावेळी विशेष भर दिला. महापालिका निवडणुकांसाठी भाजपानं जागांचं नव्हे तर पारदर्शकतेचा आग्रह धरला. मात्र शिवसेनेला तो न पटल्यानं युती तुटली असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला. ते मुंबईत गोरेगाव इथं आयोजित भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. तरी देखील मी म्हटलं ठीक आहे, लोकसभेचा आधार नाही, विधानसभेचा आधार नाही, मला या ठिकाणी युती करायची आहे. माझी शर्त केवळ एकच आहे, तुमचे आणि आमचे विचार काही वेगळे नाही आहेत. तुमच्या विचाराची आमची फारकत नाही आहे, आमची फारकत तुमच्या आचाराची आहे. तुमच्या विचारात आणि आचारात फरक आहे. आम्हाला आचारामध्ये परिवर्तन हवं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी सांगितलं युती करायची असेल 2, 4, 5 जागा इकडे तिकडे चालतील, पण या ठिकाणी अजेंडा पारदर्शितेचा असला पाहिजे. पारदर्शी प्रामाणिकतेनं ही महानगरपालिका चालली पाहिजे. तेवढ्या एका अजेंड्यावर या ठिकाणी युती झाली पाहिजे. आपण मुख्यमंत्री म्हणून पारदर्शक कारभार करत आहोत असंही ते म्हणाले. आम्ही सेनेला जास्त जागा द्यायलाही तयार होतो, मात्र युती तोडण्याचा निर्णय सेनेनं आधीच घेतला होता असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत गरिबांना घरं देऊ तसंच सर्व प्रकारच्या प्रवासासाठी एक तिकीट योजना सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. मुंबईच्या विकासाकरता भाजपा कटिबद्ध असल्याचंही ते यावेळी म्हणाले. सर्व धर्मियांना सोबत घेऊन भाजपाला मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. जे बरोबर येणार नाही त्यांच्याशिवाय परिवर्तन घडवू असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. युती टिकवण्यासाठी भाजपानं सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र काहींचा अहंकार आडला अशी टीका भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. भाजपा हा विचारनिष्ठ पक्ष असून तो आपल्या मूल्यांशी ठाम आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. महाभारताचं युद्ध दुर्योधनाच्या अहंकारामुळे घडलं, त्यामुळे अहंकार घातक असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. या शब्दात त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली. शिवसेनेनं जाहीर केलेल्या वचननाम्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा त्यांना विसर पडला असं सांगत भाजपाच्या जाहीरनाम्यात मात्र याबद्दल उल्लेख असेल आणि हे स्मारक नक्कीच बांधू असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. कार्यक्रमाला शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार किरीट सोमय्या, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आदी मान्यवरही उपस्थित होते. भाजपनं पक्षात गुंडांना प्रवेश देऊन स्वतःची प्रतिमा मलिन केली आहे. मुख्यमंत्र्यांचीही प्रतिमा मलिन झाली असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत केलेल्या विकास कामांना पुढे घेऊन शिवसैनिक जनतेसमोर जाणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मुंबई महानगरपालिकेतले काँग्रेस नेते देवेंद्र आंबेडकर यांनी आज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. दरम्यान भाजपा शिवसेनेतील कलगीतुऱ्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या मध्य रेल्वेच्या ब्रॉडगेजचं येत्या 2 वर्षात 100% विद्युतीकरण केलं जाईल अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक देवेंद्र कुमार शर्मा यांनी काल नागपूर इथं दिली. नागपूर विभागातल्या बल्लारशाह ते सेवाग्रामचं वार्षिक निरीक्षण केल्यानंतर नागपुरातल्या मंडल रेल प्रबंधकाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात केवळ 55% ब्रॉडगेजचं विद्युतीकरण झालं असून राज्यातल्या विद्युतीकरणासाठीच्या निधीची कमतरता पडू देणार नाही असंही ते म्हणाले. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होत असून त्या दृष्टीने येत्या 2 वर्षात फलाटांची संख्या वाढवण्यात येईल असंही ते म्हणाले. आमचं सरकार शेतकरी आणि व्यापारी यांच्या कल्याणासाठीच काम करत असून देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावर कर प्रणाली सुसूत्रता येईल असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केलं. मुंबईत एका उद्योग केंद्राचं आणि उद्योग मेळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते. विकास हेच आमच्या सरकारचं ध्येय असून रस्ते बांधणी, वाहतूक आणि औषध निर्माण क्षेत्रात देशानं आता मोठी प्रगती केली आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत देशात जनौषधी विकणारी 300 दुकानं सुरू करण्याचा आमचा विचार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 2 दिवस चालणाऱ्या उद्योग मेळाव्यात विविध क्षेत्रातल्या व्यापाऱ्यांनी आपापली उत्पादनं इथं मांडली आहेत.
जागतिक मानांकनानुसार भारतातले चित्रपट आणि चित्रपटेतर साहित्यांचा वारसा जतन करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय कटिबद्ध असून त्याकरता योग्य ते पाऊल उचलत आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी दिली. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत पुण्यात आयोजित चित्रपट मूल्यमापन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नवीन पिढीसाठी उत्कृष्ट चित्रपटाचा वारसा देण्यासाठी सरकार या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे, असंही ते म्हणाले. भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सहाय्यानं 1,32,000 चित्रपटांचं मूल्यमापन केलं जाणार असून ते चित्रपट जतन करण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी चित्रपटेतर साहित्य जतन करण्यासाठी NFAIनं डिजिटायझेशन स्वरूपात सुरू केलेल्या उपक्रमाचं उद्घाटन मित्तल यांनी केलं. यामध्ये पोस्टर, छायाचित्र, पॅम्पलेट्स, प्रेस क्लिपिंग, स्लाइड्स, काचेच्या निगेटिव्ह्ज या चित्रपट आधारित साहित्यांचं जतन केलं जाणार आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत पुण्यातल्या भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थेच्या वतीनं अंदमान आणि निकोबार इथल्या सेल्युलर कारागृहाची प्रतिकृती उभारून स्वातंत्र्य सेनानींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. नव्या पिढीमध्ये राजकारणाबद्दल आपुलकी कमी असली तरीही बदल घडवण्याचा विचार हा नव्या पिढीमध्ये रुजताना दिसत आहे. राजकारणाबद्दल तरुणांमध्ये आपुलकी कमी होण्याचं चित्र दिसत असेल तर प्रचलित मंडळी काहीतरी चुकतायत असं समजायला हवं. त्यामुळे सध्याच्या राजकारण्यांनी याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलं. नरे इथल्या डॉ. सुधाकरराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टतर्फे आयोजित दुसऱ्या युवा संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. पैसा, संपत्ती ही आकर्षणे राजकारणात आहे, त्यामुळे राजकारण हा धंदा असल्याचं चित्र आपण बदलायला हवं. तसंच युवा पिढीनंही राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला हवं, असं शेट्टी म्हणाले. देशात राजकारणाबद्दल वाईट मत झालं आहे, ते मत बदलून सामाजिक काम करायचं असेल तर राजकारणात आरसलं पाहिजे. राजकारणात भरपूर पुष्पहारांप्रमाणेच प्रहार मिळाले तरच माणूस मोठा होतो, असं मनोहर जोशी यावेळी म्हणाले. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळू शकतो, हे वाशिम जिल्ह्यातल्या शिवाजी बोरकर या शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे. आपल्या केवळ 1 एकर शेती क्षेत्रामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून ॲपल बोर, कांदा, भाजीपाला यासह मिरचीचं उत्पादन घेऊन त्यांनी तब्बल 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या आंब्याच्या बागेत त्यांनी 2 झाडांमध्ये आंतरपीक म्हणून ही उत्पादनं आलटून पालटून घेतली. राज्याच्या कृषी विभागानं त्यांना वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केल्यानं त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. आम्हाला जे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते आणि योजनेची माहिती मिळते, त्या योजनेतून आम्ही आंबा लागवड घेतली, कांदा चाळ मिळाली आणि कांद्याचं उत्पन्न आम्ही चांगलं वेळोवेळी घेतो. आणि इतर शेतकऱ्यांनी असा हा प्रयोग पाहून जर प्रगती साधली तर निश्चितच विकास होईल. दिव्यांगांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सक्षम या राष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून 2018 पर्यंत भारत अंधमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसेवा प्रमुख कुणवंतसिंह कोठारी यांनी लातूरमध्ये दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या बहुविकलांग मुलांच्या संवेदना सेरेब्रल प्लासी विकसन केंद्राच्या नूतन इमारतीचं उद्घाटन इंग्लंडमधील सेवा UK या संस्थेचे कार्यकारी सदस्य वेलजीबाई रबडिया यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. कोठारी म्हणाले की देशात 3 कोटी दिव्यांग आहेत, यापैकी 50 लाख बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग आहेत. अशा व्यक्तींच्या विकासासाठी समाजातील संवेदना वाढीस लागली पाहिजे. नंदुरबारमधल्या शहादा इथं काल बालसाहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वहारू सोनवणे यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं. मूल्याधिष्ठित शिक्षणात असणाऱ्या देशप्रेम, धर्मनिरपेक्षता, श्रमप्रतिष्ठा, स्त्री-पुरुष समानता या घटनात्मक बाबींचं विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवहारात पालन करावं, असं आवाहन सोनवणे यांनी यावेळी केलं. आदिवासी भागात या बालसाहित्य संमेलनातूनच भविष्यातले प्रतिभावंत साहित्यिक निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संमेलनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. शासकीय निकेतन शाळेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी धुळ्यामध्ये सुवर्ण महोत्सवाचं आयोजन केलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवाचं उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते झालं. या महोत्सवादरम्यान अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या शाळेचे जवळपास 900 विद्यार्थी राज्यभरातून उपस्थित आहेत.
नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून औषधांची घाऊक विक्री करणाऱ्या कंपन्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. कर बुडवण्याच्या आरोपाखाली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 2 घाऊक विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसंच 12 जणांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. काही कंपन्या जाहिराती आणि इतर खर्च कमी करून विक्री वाढवण्याच्या योजना आखतात. त्यापैकी काहींचा उपयोग प्रशासनानं व्यापाऱ्यांना त्रास देण्यासाठी केला आहे असा आरोप या व्यापाऱ्यांचा आहे. औषध व्यवसाय पूर्णतः बिलांवर होत असून काही कंपन्या विक्रीची किंमत कमी न करता दुकानदारांना जास्त सवलती देत असतील तर त्या सवलतीचा काही भाग किरकोळ व्यापाऱ्यांना पण दिला जातो. अशावेळी खरेदी केलेल्या मालावर असलेला कर पूर्ण भरला जातो असंही या व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून या संपाला पाठिंबा मिळाला असून जर यावर लवकर तोडगा काढला नाही तर राज्यभर बंद पुकारला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम. स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प. जनतेच्या आकांक्षा, विमुद्रीकरणाचा परिणाम, कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल, अर्थमंत्र्यांची नजर, तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका. वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन 1 फेब्रुवारीला दुपारी 1 ते 2:30 या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड दरम्यान नागपूर इथं दुसरा T20 क्रिकेट सामना होत आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं कानपूरचा पहिला सामना जिंकून आघाडी घेतल्यामुळे मालिकेतलं आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं अपरिहार्य आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत आज अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इव्हान डोडिग यांना पराभव पत्करावा लागला. स्पियर्स आणि कबाल या जोडीनं सानिया आणि इव्हानचा 6-2, 6-4 पराभव करत विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये अजिंक्यपदासाठी सध्या लढत सुरू आहे. अटीतटीच्या उपांत्य लढतीत नदालनं दिमित्रोव याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. याआधी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत फेडरर आणि नदाल 3दा आमने-सामने आले, मात्र ते 3ही सामने नदालनं जिंकले आहेत. महिला एकेरीत व्हिनस विलियम्सचा नंबर सेरेना विलियम्सनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं. काल विलियम्स भगिनीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात सेरेना विलियम्सचा 6-4, 6-4 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या विजयासह सेरेनानं कारकिर्दीतलं 23वा ग्रँड स्लॅम पटकावून स्टेफी ग्राफचा विक्रमच मोडीत काढला. सेरेना आणि विलियम्स यांच्यामध्ये तब्बल 14 वर्षांनंतर अंतिम फेरीची लढत झाली होती. युरोपीय देशात खो खोचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी इंग्लंड आणि भारत यांच्या पुरुष संघात सामने खेळवण्यात येत असून त्यातला पहिला सामना काल नवी मुंबई इथं झाला. कोपरखैराणीचा राफा नाईक विद्यालयाच्या मैदानावर हा सामना झाला. इंग्लंड संघात भारतीय वंशाच्या मात्र इंग्लिश नागरिकत्व असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. भारतात असे 3 सामने होत असून कालच्या सामन्यानंतर अजमेर आणि दिल्ली इथंही हे सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रदूषणमुक्त आरोग्यदायी पनवेल या जनजागृती अभियानासाठी आज पनवेलमध्ये सायकल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. नवीन पनवेल इथल्या सेक्टर 13 मधल्या बांठिया शाळेजवळ मॅरेथॉनला सुरुवात झाली. लोकमतचे उपकार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर आणि क्रीडापटू अमरित सिंग यांनी झेंडा दाखवला. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करून पेट्रोल वाचवण्याचं आणि पर्यावरणाचं नुकसान थांबवण्याचं आवाहन क्रीडापटू आदित्य जानराव यांनी यावेळी केलं. बातमी आहे पुण्यातली. पुण्याची 31वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आज उत्साहात पार पडली. नेहमीप्रमाणे या मॅरेथॉनमध्येही परदेशी धावपटूंनीच आपलं स्थान कायम ठेवलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत पुणेकरांचा मात्र पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, अर्ध मॅरेथॉन, हौशी धावपटू, अपंग धावपटू अशा प्रकारात झालेल्या स्पर्धेंवर केनियाच्या धावपटूंचंच वर्चस्व राहिलं. 42 किलोमीटर स्पर्धा केनियाच्या सायमन किरोईनं तर 42 किलोमीटरची केनियाच्या फिलिप किंगनं जिंकली आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या बोर्डी इथं मराठी विज्ञान परिषद आणि लिटिल विंग्स इंडिया संस्थांनी एरो मॉडेलिंग शो आयोजित केला होता.
कार्यक्रमात पुण्यातील सदानंद काळे यांनी विमानाचं विज्ञान सोप्या शब्दात समजावून सांगितलं, तर अहमदनगरचे यश जहागीरदार आणि त्यांच्या 9 सदस्यांच्या गटानं विमानांच्या रोमांचकारी कसरती सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एरो मॉडेलिंगबाबत माहिती व्हावी, विमान विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी बोर्डी इथंही प्रात्यक्षिकं आयोजित केल्याचं मराठी विज्ञान परिषदेच्या उर्मिला करमरकर यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य लगोरी असोसिएशन आणि शिवशक्ती सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातल्या काशिमिरा इथं 5व्या ज्युनियर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 18 वर्षांखाली मुलांचे 18 आणि मुलींचे 8 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काल मुंबईतल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणातील कुस्ती प्रशिक्षक जगमाल सिंग, आंतरराष्ट्रीय धावपटू संदर्भ शेट्टी आणि श्रेया कोलगे उपस्थित होते. स्पर्धेत विजयी होणारा संघ जळगाव इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातल्या सर्व 660 जिल्ह्यांमध्ये हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय भारतीय हवामानशास्त्र विभागाने घेतला आहे. वर्ष 2019 पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं असून त्यानंतर तालुका स्तरावर केंद्र स्थापन केली जातील, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के.जे. रमेश यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 130 जिल्ह्यात यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्रांचा उपयोगही करून घेतला जाईल. देशात सध्या 130 जिल्ह्यांमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा असून शेजारच्या जिल्ह्यांसाठी त्याद्वारे अंदाज दिला जातो. बर्फवृष्टी कमी झाल्यानं तब्बल 5 दिवसानंतर श्रीनगर जम्मू महामार्ग आज एकमार्गी सुरू करण्यात आला. बर्फवृष्टीमुळे गेल्या 5 दिवसांपासून हा 300 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंदच होता. काल काश्मीर खोऱ्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला, मात्र गारवा काहीसाच कमी झाला आहे. राज्यातलं हवामान संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं. हेच हवामान पुढील 24 तास कायम राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. राज्यात काल नाशिक इथं सर्वात कमी म्हणजे 11.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रत्येक स्तरावर अधिकारांएवढंच महत्त्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं. मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आनंद आणि उत्साहात परीक्षेला सामोरं जा. परीक्षेच्या वेळी दडपणाखाली असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना पंतप्रधानांचा तणावमुक्तीचा मूलमंत्र. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करूनच भाजपा आगामी निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवेल. मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल. भारत आणि इंग्लंड यांच्यातला दुसरा T20 क्रिकेट सामना आज नागपुरातील जामठा स्टेडियमवर रंगणार. ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत नदाल आणि फेडरर यांच्या जेतेपदासाठी लढत सुरू. मिश्र दुहेरी सानिया इव्हान्स जोडी पराभूत. आणि देशातल्या सर्व 660 जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभाग हवामान केंद्र उभारणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. त्यापूर्वी